मराठा नेते विनोद पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। विनोद पाटील फडणवीसांच्या नागपूरमधील निवासस्थानी दाखल झाले। संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यास विनोद पाटील इच्छुक आहेत आणि त्याच संदर्भात त्यांची ही भेट आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, उपमुख्यमंत्र्यांसोबत मराठा नेते विनोद पाटील यांची भेट झाली आहे का? काय अपडेट्स? सध्या नागपुरातील धरमपेठ येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत आणि त्यांच्या भेटीला थोड्या वेळापूर्वी मराठा समन्वयक आणि मराठा आंदोलक आहेत मराठा आरक्षण करण्यासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील देखील त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। विनोद पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत आणि त्यांनी त्या संदर्भात उघड बोलूनही दाखवलेलं होतं। कालच त्यांचं वक्तव्य आलेलं होतं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची माझ्या नावासाठी पसंती होती, होकारी होता, मात्र काही आमदार आणि एका खासदाराच्या विरोधाने मला तिकीट मिळालेलं नाही, मात्र मी तिकिटावर ठाम आहे, मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे, असंही काल त्यांनी एक वक्तव्य जारी केलेलं होतं। त्यानंतर आज जी फडणवीसांशी भेट होते ती महत्त्वपूर्ण मानली जाते। नेमकं या बैठकीत फडणवीस यांची शिष्टाई कामाला येते का की विनोद पाटील हे पुन्हा आपल्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्रद्धा, अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातमी आपण पाहतोय नागपूरमध्ये।